माझ्या बीड जिल्ह्यातली एक लेक फलटणमध्ये सर्व्हिस करत असताना तिच्यावर अन्याय झाला, तिच्यावर जी काही अमानुष्य काही कृत्य घडलेले गेले, बीड जिल्ह्याला हिनवलं गेलं, त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या बाबतीत बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. या कुटुंबाचं सांत्वन करणं याच्यावर भागत नाही, तर त्या लेकीला माझ्या न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी मी सदैव लढणार. आणि मी एखाद्या प्रकरणात आलो की मला वाटतं मी शेवटच करतो, त्याच्यामुळे या प्रकरणाचा मी शेवटच करणार आणि या आमच्या लेकीला न्याय मिळवून देणार हा शब्द माझा तुमच्या सर्वांच्या वतीनं बीड जिल्ह्याकरांना सर्वांना देतो की बीड जिल्ह्याच्या आमच्या एखाद्या एवढ्या मुलीचं, एवढी एक डॉक्टर आहे, एवढी वेल क्वालिफाईड असताना जर तिच्यावर एवढं करायची वेळ आली हे आमचं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे तिथल्या यंत्रणेनं ज्यांनी याच्या दोषी असतील, चाहे तो कोणीही असो, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जरी कुणी असले तरी पण जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही भूमिका आमची ती करायलाच लावणार असा शब्द मी तुम्हाला. महिला आयोग या आता त्यांच्यावर विशेष पावलं उचलले ना त्यांनी. महिला आयोगाने कधी पत्रकार परिषद घेतलेली बघितली का तुम्ही? आदरणीय आमच्या ताई जाऊन तिथं प्रेस घेतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलावं असं काही नाही, महिला आयोगावर मी बोलावं असं मला नाही वाटत. आज माझा विषय एकच आहे, या कुटुंबाला न्याय देणे आणि या न्यायासाठी जे विषय असेल ते तिथं जाऊन त्याची मी चौकशी करणार. प्रत्येकाच्या प्रत्येक पॉईंटला ती तिथं कधी जॉईन झाली, ती कुठं होती, ते कोणत्या दिवशी कधी झालं, तिला काय प्रकारे तिला त्रास झाला, त्या सर्व त्रासाची माहिती काढून त्याच्या जे कुणी दोषी असतील, ज्यांनी कुणी ठीक आहे, आता एखादे काय जी फोन केले, कुणी काय केले, कशा पद्धतीची यंत्रणा कोण वापरत होतं, या सर्वाच्या या जर यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरून आमच्या मुलीला जरी तिचा जीव गमावा लागला असेल तर तिला न्याय देणं, तिच्या कुटुंबाला आधार देणं हे माझं कर्तव्य, ते मी करणार. सर्वसामान्य लोक म्हणतात की याच्यामध्ये कुठेतरी राजकारण होतंय का? नाही, आता तुम्हीच बघा ना, तुम्ही सर्व मीडियावालेच बघा की याच्यात राजकारण होतं का, काय होतं ते. याच्यामधले मी काही बोलण्यापेक्षा सर्व तुम्ही उघड्या डोळ्याने बघताय, अख्खा महाराष्ट्र एक केस बघतोय, बीड जिल्हा बघतोय की या आमच्या लेकीवर झालेला अन्याय, जी की तिला पुढे टोकाचा पाऊल उचलावं लागलं, ह्याची सर्व माहिती घेऊन याच्यामध्ये आपल्याला जी काही प्रकार आहे तो पुढे आणला पाहिजे आणि आपण आणण्यासाठी मी प्रयत्न करतो. ही घटना बीड जिल्ह्यात घडली नाही, बीड जिल्ह्यातल्या आमच्या एका लेकीचा जीव सातारा जिल्ह्यामध्ये गेला आणि तरी पण जबाबदारी आमची आहे, आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी. मी या घराबरोबर 100% आहे, या फॅमिलीबरोबर आहे. त्यांचे भाऊ असतील, आई असतील, आजोबा आजी दोघं पण, आई वडील सर्वांची भेट माझी झाली आणि मी सर्वांना पूर्ण तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या प्रकरणाचा न्यायानं शेवट होईल एवढं तुम्हाला शब्द देतो. खूप खूप धन्यवाद. मागे धनो पण मागे या तुम्ही. थोडं करते थोडं बोलताना पाहिजे रस्ते नव्हतं, मी बाहेर होतो, चालले होतो उशीर झाला. शॉर्ट बनवा सर्वच जण आहेत, मित्र आहेत, बघून माझी जबाबदारी आपल्या तुम्ही सर्वांनी जे लोक त्याचे दोषी असतील ते सर्वांनी जर त्याचे प्रश्न म्हणजे सर्वजणच काम पण बरोबर आहे. कधी आलेली होती इकडे? बऱ्याच दिवस आता येणार भाऊबीजी. ज्या दिवशी येणार त्या दिवशी भाऊबीजी तशीच झालं. हो, त्या दिवशी भावाला फोन केला मी आलेले गावात. 23 ला घडलं.
ते आम्हाला माहितीच नाही तर काय करायचं. आमच्या अगोदर पीएमला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले होते. टीव्हीला न्यूज आली ती मी रस्त्याने बघ ती चुकी झाली का नाही बरं त्यांची. तिला खाली काढले त्यांनी फाशी घेतलेलं त्याचा एखादा फोटो तर दाखवायला पाहिजे पण ना. अगोदर जशी आहे तसं फोटो दाखवायला पाहिजे ना. मग ते आणखी आता कुठलंच काही येत नाहीये. त्यांनी कुणी काय बघितलेलं आता ह्यांचं कोण बघताय ते कसं म्हणजे नाही ते आमचे आज ते गेले सकाळी आणि मी होतो त्या दिवशी सोबत. बरोबर करतो मी. आपल्याला जर काय हे असेल तर आपलं कोण बघत असेल तर सांगा नाही तर आम्ही पण बघू. पण ज्या पद्धतीने तुम्ही बी प्रयत्न काही अडचण नाही. आम्हाला 100% काहीतरी केलेलं आहे काहीतरी आहे. मागितलं दुःखात आहे आम्हाला तर काही कळत नाही, आपल्याला प्रकार कसा झाला याच्यावर सगळेजण मिळून जे प्रयत्न सगळे करतात. आपण पण होऊन की त्याला तिचा फोटो जे असतात मग त्यात तसं बरोबर आहे ना. कुठंच नाही दिसत आणखी कुठल्या टीव्हीवर आता दाखवलं समजा सर हे घर आहे, या घरामध्ये काही घटना घडी खेड्यात बी बघा तर आपली मुलं काय करतात डायरेक्ट फोटो काढतात किंवा व्हिडिओ पण काढतात पोलीस उतरतात ना. पोलीस तसं करूच शकत नाहीत ना फोटो काढल्याशिवाय. खाली घेताच येत नाही प्रयत्न. पोलीस काय घेतलं मग? आतापर्यंत टीव्हीला नाही आलं ना. आलं नाही. टीव्ही ते म्हणले सीसीटीव्ही असतात ना तिथं असतातच ना. ते म्हणले सगळे बंद पडले. कशी काय त्याच दिवशी कशी बंद पडेल असं सांगते ते. तर सगळं काही त्याच्यामध्ये 100% हे बरं ते 1:30 वाजता जाते वेळेस बंद केलं असेल आणि तांत्रिक अडचण सांगते काहीतरी सांगते ते काहीतरी करते. काही घटना कुठेही करून कुठेही काय करू शकतात ना. त्याच्यामुळे हे मॅटर उचलणं खूप जरुरी ते आहे. भोसले नावाचा माणूस होते चालला हॉटेल मालक. त्याचं हॉटेल येते हॉटेलचं काय नाव आहे? कुठंच हॉटेल आहे ते? मधुदीप ना. कुठल्या तरी कार्यकर्त्याचं